नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026साठी इकॉनॉमिक्सचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्याचा आपण अभ्यास करूया. आता इकॉनॉमिक्समध्ये आता सर्वात महत्त्वाचा पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा आपल्याला आयोगाचा कायम प्रश्न एका टॉपिकवर असतो, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न विचारला जातो. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीचं आपल्याला सर्वप्रथम माहीत पाहिजे, 4 ऑगस्ट 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्ष PC महालनोबिस हे होते आणि या समितीमध्ये 2 सदस्य होते. एक होते धनंजय गाडगीळ आणि सेकंड होते VK RV राव. म्हणजे एक्झामसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ऑगस्ट 1949. का तर आयोगानं काय केले, 1949च्या जागी 1948, 1950 असं फसवलेलं आहे. सेकंडली आपल्याला अध्यक्षांचं नाव माहीत पाहिजे, PC महालनोबिस, आणि त्याच्यामध्ये 2 सदस्य होते, धनंजय गाडगीळ आणि VK RV राव. आता या आयोगानं काय केलं तर आपला 2 अहवाल दिलेत. त्याच्यापैकी जो पहिला अहवाल आहे त्यांनी 1951 साली दिला होता आणि जो फायनल म्हणजे अंतिम जो अहवाल आहे तो 1954 साली दिला होता. म्हणजे हे पण लक्षात ठेवायचं आहे, अहवाल 2 वेळा दिला आहे. म्हणजे पहिला 1951ला आणि दुसरा 1954ला. ह्या फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या, पूर्वसाठी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आयोगाने ह्याच्यावर 5 ते 6 वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता याचं आधारभूत वर्ष जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न समितीनं आधारभूत वर्ष 1948 असं वापर केला होता आणि हे अहवाल दिले होते ते 3 वर्ष दिले होते, 1948, 49, 49, 50 आणि 50-51 या 3 वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी ह्या समितीनं काम केलं होतं. बघा, याचे सचिव पण एक होते, ते देसाई म्हणून होते. आता एक्झामसाठी काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही की राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949ला स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष PC महालनोबिस, 2 सदस्य धनंजय गाडगीळ आणि VK RV राव. आता त्याचं आधारभूत वर्ष 1948 होतं आणि अहवाल 2 वेळा दिला, 1951 आणि 1954 साली. त्याच्यानंतर आपल्याला काय माहीत पाहिजे, इतकी माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. आता ह्या आयोगानं शिफारस काय केली होती तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपल्याला आत्ता जर बघितलं तर 3 पद्धतीनं आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. एक आहे उत्पन्न पद्धत, सेकंड आहे उत्पादन पद्धत आणि थर्ड आहे खर्च पद्धत. तर या आयोगानं काय केलं होतं तर निव्वळ उत्पन्न आणि निव्वळ उत्पादन या 2 पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं पाहिजे अशी शिफारस केली होती. आणि या आयोगानं बघा 1948-49 साली राष्ट्रीय उत्पन्नाचं 8,650 कोटी रुपये इतकं मोजणी केली होती आणि दरडोई उत्पन्न 246 रुपये इतकं लक्षात ठेवलं पाहिजे. आता जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा जर अभ्यास करत असो तर भारतातील सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजणी कोणी केली असेल तर ते दादाभाई नौरोजी यांनी 1868 साली. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी इतकं त्यांनी त्याची मोजणी केली होती आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. आता जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा इतिहास बघितला भारतासाठी तर जे PC महालनोबिस आहे त्यांना काय म्हटलं जातं तर आपल्या राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचे जनक असं म्हटलं जातं त्यांना. त्याच्यानंतर आता जे VK RV राव आहे यांनी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली होती. इतकं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता चला नेक्स्ट. आता पुढे जर गेलं तर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धत. तर आपण लक्षात ठेवायचं 3 पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं. उत्पन्न पद्धत तिलाच आपण इन्कम मेथड म्हणतो. आता उत्पन्न आपल्याला कशाच्या स्वरूपामध्ये मिळत असतं, काही लोकांना भाड्याच्या स्वरूपामध्ये, काहींना वेतनाच्या स्वरूपामध्ये, काहींना व्याजाच्या स्वरूपामध्ये आणि नफा या पद्धतीचं या सर्वांची जर बेरीज केली, गोळाबेरीज, तर आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्याला म्हणायचं उत्पन्न पद्धत. खाली फॉर्म्युला पण दिलेला आहे बघा, रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट. एक्झामसाठी फक्त कोणत्या पद्धती आहेत असाच प्रश्न विचारला गेलेला आहे आयोगाकडून. मग आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमवलेले उत्पन्न
त्याच्यानंतर दुसरी मेथड बघितली तर प्रॉडक्ट मेथड आहे बघा, प्रॉडक्ट. आता प्रॉडक्ट मेथडमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या ज्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा आहेत त्यांचं जे मूल्य आहे त्याला आपण काय म्हणणार आहे. याची जर आपण गोळाबेरीज केली तर आपल्याला उत्पादन पद्धतीचं राष्ट्रीय उत्पन्न आपण त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो आहे. एक्झामसाठी त्याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं की त्या आर्थिक वर्षामध्ये ज्या अंतिम वस्तू म्हणजे जी गुड्स आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांची बेरीज आणि त्याच्यातून जे इंटरमिडिएट कन्झम्पशन असतं म्हणजे अंतरसंक्रामक मूल्य ते वजा करायचं. मग ही वजाबाकी केल्यानंतर जे मिळतं ते उत्पादन पद्धतीचं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळू शकतं. आणि थर्ड पद्धत आहे खर्च पद्धत, तिला एक्सपेंडिचर मेथड असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं की आपलं जे कन्झम्पशन आहे म्हणजे काय, आपण जो उपभोग करतो त्याच्यानंतर आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आय, प्लस जी म्हणजे जो गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर आहे म्हणजे गव्हर्नमेंट वेगवेगळा खर्च शासन करत असतं तो, प्लस त्या ब्रॅकेटमध्ये लिहिले आहे बघा एक्स मायनस एम. आता एक्स मायनस एम म्हणजे काय आहे की एक्स म्हणजे एक्सपोर्ट आहे आणि एम म्हणजे इम्पोर्ट आहे. हा फॉर्म्युला तेवढं लक्षात ठेवायचं एक्झामसाठी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला एक्झामसाठी काय माहीत पाहिजे, खाली दिले बघा काही ठळक बाबींमध्ये रेड कलरनं मार्क केलेलं. उत्पादन पद्धतीत काय करतो आपण, वस्तू व सेवांचे मूल्यवर्धन मोजले जाते. म्हणजे उत्पादन पद्धतीमध्ये काय केलं जातं, व्हॅल्यू ॲडेड म्हणजे त्या एखाद्या वस्तूची प्रक्रिया केल्यानंतर आपण काय करत असतो तर व्हॅल्यू वाढवत असतो. म्हणजे आपल्याला एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आहे उत्पादन पद्धतीत आपण काय करतो, वस्तू व सेवांचे मूल्यवर्धन मोजले जाते. आता बघा वरील तिन्ही पद्धतींपैकी उत्पादन पद्धत ही अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते. असा एक प्रश्न विचारलेला, खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजणीमुळे अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रांचा तुलनात्मक महत्त्व प्रकट होऊ शकते, तर त्याला उत्पादन पद्धत असं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट बघा, आधी कसं असायचं भारतामध्ये आपण बघितलेलं राष्ट्रीय उत्पन्न समितीनं काय शिफारस केली होती की निव्वळ उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न या दोन पद्धतीनंच राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजणी करायला पाहिजे. परंतु आता आपण काय करतो आहे, खर्च पद्धतीनं पण राष्ट्रीय उत्पन्न मोजत आहे. म्हणजे आता भारत सरकारद्वारे तिन्ही पद्धतीने आकडेवारी जारी केली जाते. चला पुढे जाऊया. आता आपण ह्या सिरीजमध्ये काय करणार आहे, एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्याच आपण बघणार आहे. ओके. आता आपल्याला वर एक फॉर्म्युला आहे बघा, GFC इज इक्वल टू GMC मायनस इनडायरेक्ट टॅक्स प्लस सबसिडी. आता ह्या फॉर्म्युलावर आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो, म्हणजे काय FC म्हणजे काय, त्याला म्हणायचं आपण फॅक्टर कॉस्ट. त्याला मराठीमध्ये काय म्हटलं आहे बघा, फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किंमत, घटक मूल्य असं त्याला म्हटलं जाते. आणि MC म्हणजे मार्केट कॉस्ट म्हणजे काय, बाजार मूल्य. मग आपल्याला हा फॉर्म्युला जरी माहीत असेल तर आपल्याला प्रश्न सुटतो आहे बघा, काय राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतीला मोजलेले कसं काढायचं बघा. म्हणजे GFC इज इक्वल टू GMC म्हणजे काय की बाजार मूल्याला असलेलं राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यामध्ये काय करायचं आपण, अप्रत्यक्ष कर वजा करायचे आणि त्याच्यामध्ये जे सबसिडी आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळत असते त्याची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळत असतं, फॅक्टर कॉस्ट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा बघा. अनेकदा बघा, FC म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न बरोबर काय आहे, बाजार किमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यामधून आपण काय केले, अप्रत्यक्ष कर वजा केलेत आणि त्याच्यामध्ये ज्या सबसिडीज गव्हर्नमेंटकडून दिले जातात अनुदाने ते आपण त्याच्यामध्ये ॲड करतो बघा. ओके. नेक्स्ट चला आता पुढील आपल्याला पेजवरला आपल्याला GDP डिफ्लेटर याची आपल्याला माहिती पाहिजे. आता GDP डिफ्लेटर आपण कसा मेजर करतो तर नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP मल्टिप्लायड बाय 100. आता याच्यामध्ये नॉमिनल GDP म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न जर आपण करंट प्राईसला मेजलं असेल म्हणजे काय, करंट प्राईस म्हणजे काय, चालू किमतीला जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली असेल तर त्याला आपण म्हणायचं नॉमिनल GDP. आणि जर आपण कॉन्स्टंट प्राईसला किंवा बेस इयरला जर आपण म्हणजे आधारभूत वर्षाच्या किमतींना जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली तर त्याला म्हणायचं रिअल GDP. आता हा फॉर्म्युला एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. GDP डिफ्लेटर बरोबर काय आहे, नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP इंटू 100.
आता नॉमिनल GDP म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय उत्पन्न आपण काय केले, करंट प्राईजला मोजणी केल्या म्हणजे चालू किमतीला, आणि रिअल GDP म्हणजे काय केले आपण, कॉन्स्टंट प्राईस किंवा बेस इयर म्हणजे आधारभूत वर्षाला आपण त्याची मोजणी केलेली आहे. ओके, समजलं. एक्झामसाठी इतकंच लक्षात ठेवायचं. चला पुढं. आता ह्याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न असतो. ह्या पेजवरून एक प्रश्न येतो आयोगाचा. काय येतो तर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजणी करण्यासाठी वेगवेगळ्या आधारभूत वर्षांचा आपण वापर करत असतो. मग आता बघा, आपल्याला एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं आहे बघा, भारताचं आर्थिक वर्ष आपल्याला माहीत आहे, आपण म्हणतो मार्च एंडिंग आहे. सर्व जे आपण वर्षाचे जे आर्थिक व्यवहार आहेत ते आपल्याला 31 मार्चच्या आत सर्व काय करावं लागतात, बॅलन्स आउट करायला लागतात. मग आपल्याला काय माहीत आहे तर भारतात आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च, बरोबर आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार 31 मार्चपर्यंत. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्नासाठी आधारभूत वर्षासाठी आपल्याला 2 समिती माहीत पाहिजेत. पहिलं बघा, 2010ला अभिजित सेन समिती होती, वर आहे बघा लिहिलेलं, अभिजित सेन समिती. मग अभिजित सेन समितीनं 2010मध्ये स्थापन केली होती. त्यांनी आधारभूत वर्ष 2004-5 याची शिफारस केली होती. ओके, त्याच्यानंतर 2015 साली आपण अनेक समितीचं आपण गठन केलं. के सुंदरम समिती यांनी काय सांगितलं की 2011-12 हे आधारभूत वर्ष असावं. आणि 2024मध्ये आता रिसेंटली आपण काय केलं होतं, गोल्डियर नावाची समिती, तुम्ही करंट अफेअर्समध्ये याचा अभ्यास केला असेल, गोल्डियर नावाची समिती स्थापन केली होती त्यांनी. आता बघा, मागलं आपलं आर्थिक वर्ष होतं 11-22 म्हणजे आता गोल्डियर समितीनं 2022-23 हे आधारभूत वर्ष वापर करण्याची शिफारस केलेली आहे. बघा, हे आपल्याला रिसेंटमधले म्हणजे प्रिवियस 3 तर माहीत पाहिजे. 2022 आता आपण 2026पासून वापरत आहे. त्याच्या आधी के सुंदरम यांनी 2011-12 हे आधारभूत वर्ष सांगितलेलं, आणि अभिजित सेन यांनी 2004-5. याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आता बघा, आपलं जे आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं, मग त्याच्यासाठी आपण आर्थिक वर्ष बदलायला हवं का नाही यासाठी आपण 2 समिती स्थापन केली होती. पहिली समिती स्थापन केली होती 1984 साली, LK झा समिती. ओके, आणि सेकंड आपण 2016ला शंकर आचार्य समिती स्थापन केली होती. यांनी सांगितलेलं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करू शकताय, परंतु यांनी काय सांगितलं होतं, जर ते भारतासाठी योग्य राहत असेल तर तुम्ही याचा विचार करू शकताय, परंतु आपल्या भारत सरकारने याचा काही विचार केलेला नाही. ओके, चला नेक्स्ट पेज. आता बघा, कुठल्याही अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना आपल्याला त्या अर्थव्यवस्थेचे क्षेत्र माहीत पाहिजेत. आता जर आपण विचार केला तर आपण 3 प्रमुख क्षेत्रांचा विचार करतो, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, आणि चतुर्थ आणि पंचम क्षेत्र पण आपण आता त्याचा अभ्यास करतो आहे. चला, मग प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येणार आहेत की जे आपल्या अर्थव्यवस्थेची अशी क्षेत्र जी शेती किंवा शेतीच्या संलग्न या व्यवसायामध्ये निगडीत आहेत. म्हणजे काय बघा, ज्याच्यामध्ये कच्च्या मालाच्या संदर्भात आपण काम करत असतो. ओके, त्याला काय म्हणणार बघा, ही खाली दिले बघा, कृषी आणि संलग्न क्षेत्र म्हणजे ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, म्हणजे कृषी आलं, त्याच्यामध्ये पशुपालन आलं, वन्यजीव इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्र म्हणजे काय की अशा क्षेत्रामध्ये आपण कच्च्या मालावर प्रक्रिया करतो. म्हणजे काय, ऊसाचा आपण शुगर बनवणार आहे, बरोबर आहे का, मग ते काय आलं, द्वितीय क्षेत्रात आलं बघा. त्याच्यामध्ये काय काय बघा, अन्नधान्य, अन्नावरील प्रक्रिया, त्याच्यानंतर शीतद्रव्य, दारू, कापड, वस्त्र, बूट. म्हणजे काय, आपण कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्या कच्च्या मालाची व्हॅल्यू वाढवणार आहे, बरोबर आहे, त्याचं प्राईस पण वाढणार आहे, त्याला आपण म्हणाय द्वितीय क्षेत्र. त्याचबरोबर नेक्स्ट बघा, तृतीय क्षेत्रामध्ये काय येणार आहे, तृतीय क्षेत्रामध्ये नाही सगळ्या सेवा म्हणजे सर्व्हिसेस. म्हणजे काय, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर हेल्थच्या सर्व्हिसेस घेतो, लॉयरकडे गेल्यानंतर आपल्याला लीगल सर्व्हिसेस मिळतात, बँक आपल्याला काय देते, फायनान्शियल सर्व्हिसेस देते. म्हणजे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत, किंवा आपल्याला ट्रान्सपोर्टची सर्व्हिस मिळते. ह्या सगळ्या कुठं आल्या, तृतीय क्षेत्रात. आता तृतीय क्षेत्रामध्ये पण काय केलं, 4 गटामध्ये विभाजन केले बघा. ते कशाच्या आधारे केले बघा, वितरण सेवा म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काहीतरी त्याची माहिती मिळते. म्हणजे काय, वाहतूक असेल किंवा बातम्या, मीडिया, ह्या वितरित सेवामध्ये येतात, वितरण सेवा. व्यावसायिक सेवा म्हणजे काय नाहीत बघा, आपल्याला फायनान्शियल सेवा म्हणजे वित्तीय सेवा, विमा सेवा, कायदा सेवा, या व्यावसायिक सेवा आहेत. म्हणजे व्यवसाय आहेत त्याचे वेगवेगळे. ग्राहक सेवा म्हणजे काय, आपल्याला आरोग्य सेवा आहे, शिक्षण आहे, बरोबर आहे का,
हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, एंटरटेनमेंट म्हणजे करमणूक आहे, टुरिझम आहे, आणि नॉन प्रॉफिट म्हणजे काय, ना नफा सेवा म्हणजे काय, ट्रस्ट असतात वेगवेगळे, किंवा आपले जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, लोकप्रशासन, त्याच्यानंतर काय युनियन आहेत वेगवेगळे, मंदिर आहे, हे काय प्रोव्हाइड करतात, नो प्रॉफिट सर्व्हिसेस. थोडक्यात लक्षात ठेवा. चतुर्थ क्षेत्र आहे बघा खाली, क्वाटरनरी क्षेत्र असं त्याला म्हणलं जाते. नेक्स्ट पेजवर आहे क्वाटरनरी क्षेत्र. त्याच्यामध्ये काय येते बघा, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिसर्च येतं आहे, डेव्हलपमेंट येतं आहे, टेक्नॉलॉजी, या सेवांचा अंतर्भाव चतुर्थ क्षेत्रात होतो. आणि पंचम क्षेत्र म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आधारित सेवा म्हणजे काय, बौद्धिक संपदा आधारित सेवांचा याच्यामध्ये समावेश होतो. समजतंय का? म्हणजे याच्यामध्ये हाय लेवल ऑफ थिंकिंग वगैरे ह्या गोष्टी येतात. आता आयोगाचा कॉन्स्टंटली प्रश्न कशावर असतो, व्हॉट इज GNP, व्हॉट इज NNP, व्हॉट इज GDP आणि व्हॉट इज NDP. ओके, तर पहिला आपण काय बघूया, GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता याची डेफिनेशन काय आहे बघा, स्वकीयांनी परदेशात कमावलेले उत्पन्न म्हणजे बघा त्याला X न दर्शवलेलं आहे, आणि परकीयांनी भारतात कमवलेलं उत्पन्न M न त्यांनी डिनोट केलेलं आहे. आता बघा GNPचा फॉर्म्युला आपण काय लक्षात ठेवायचा आहे, तर GDP प्लस X मायनस M. ओके, आता GDP पहिल्यांदा बघू आपण, मग आपल्याला GNP समजेल. आता GDP आपल्याला कुठं दिला आहे याच्यामध्ये, ओके GDP आपण बघू GDP म्हणजे काय. आता GDP म्हणजे आपल्याला काय माहीत पाहिजे की एखाद्या आर्थिक वर्षात देशाच्या सीमा अंतर्गत भागात एकूण उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्यांची बेरीज म्हणजे काय बघा, आपला भारत देश आहे, भारत देशाच्या एका वर्षामध्ये भारत देशाच्या सीमेच्या अंतर्गत भारतीय त्याचबरोबर परकीय लोकांनी जे काय उत्पादन केल्यात वस्तू आणि सेवा, त्या सर्वांचं जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं आहे, GDP. मग GDPबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं, त्या बाँड्रीच्या आतमध्ये कोणी पण करून दे उत्पादन, इंडियन ॲज वेल ॲज फॉरेनर्स, त्या सगळ्यांची बेरीज करून जे मिळते ते GDP मिळते. परंतु GNPमध्ये काय करतो आपण, की भारतीयांनी म्हणजे नागरिकांनं केलेलं उत्पादन महत्त्वाचं आहे. त्यामुळं GNPमध्ये आपण काय करतो, त्या GDPतून बघा असं पण होऊ शकतं की परकीय लोक भारतामध्ये उत्पादन करणार, तसंच आपले काही भारतीय लोक परदेशात उत्पादन करत असतात. मग आपण काय करतो GNPमध्ये GDP अधिक त्याच्यातून काय करायचं, आपण आपल्या देशात जे परकीय लोकांनी उत्पादन घेतलं आहे वजा त्याच्यातून काय वजा करायचं, आपल्या भारतीय लोकांनी परदेशामध्ये कमवलेलं उत्पादन. ओके, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला GNP निघतं. लक्षात ठेवा बघा, फॉर्म्युला आहे बघा, GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. समजतंय का? चला पुढं बघा, आपण एक्झाम ओरिएंटेडच बघायला लागलो, डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही तिथं. आता पुढं बघा, आता निव्वळ म्हणजे काय, नेट म्हणजे काय बघा, आपण जे उत्पादन घेत असतो त्याच्यामध्ये ज्या मशिनरीज यूज करत असतो याच्यामध्ये काय होतं आहे, तर याच्यामध्ये डिप्रिशिएशन होत असते. म्हणजे आज आपण नवीन मशीन आणली आणि 5 वर्षानंतर जर आपण त्या मशिनीची जर एफिशियन्सीचा विचार केला तर कमी झालेली असणार आहे, मशिनीमध्ये झीज झालेली असणार आहे, मशिनीचा मेंटेनन्स झालेला असणार आहे. त्यामुळं काय होत असतं, त्याची कार्यक्षमता पण कमी होत असते. त्यामुळे आपण काय करतो, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात काय करतो बघा, NNP इज इक्वल टू GNP मायनस D म्हणजे ते डेप्रिसिएशन म्हणजे जो घसारा झाला आहे आपला तो त्याच्यातून वगळतो आपण. त्याच्यानंतर NDP म्हणजे काय बघा, GDP वजा झालेला डिप्रिसिएशन. नेक्स्ट आहे दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. आता पर कॅपिटा म्हणजे काय करायचं, तर टोटल जो आपला GDP आहे तो आपल्या पॉप्युलेशननं डिवाईड करायचा. म्हणजे आपल्याला काय मिळतं आहे, GDP पर कॅपिटा इन्कम. समजा भारताचं GDP इन्कम किती आहे आपण कन्सिडर करूया, तर इथं काय दिलं आहे बघा, 99,000 आहे. म्हणजे काय, जो आपला टोटल GDP आहे त्याला आपल्या प्रत्येक पॉप्युलेशननं डिवाईड केलं पर हेड किती येतं आहे GDP त्याचं कॅल्क्युलेशन होतं आहे बघा. म्हणजे एक्झामसाठी काय लक्षात ठेवणार तुम्ही, दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील लोकांनी सरासरी किती उत्पन्न त्यांच्या प्रत्येकाच्या वाटणीला येते. म्हणजे GDP पर कॅपिटा इज इक्वल टू GDP डिवायडेड बाय पॉप्युलेशन. ओके, चलो आगे. आता आयोगानं ह्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे,
वैयक्तिक उत्पन्न आणि व्ययक्षम उत्पन्न म्हणजे पर्सनल इन्कम अँड डिस्पोजेबल इन्कम. आता आपल्याला एक्झामसाठी फॉर्म्युला माहीत पाहिजे याचा. बघा, पर्सनल इन्कम इज इक्वल टू काय दिले बघा, GDP प्लस. आता बघा, आपल्याला काही उत्पन्न कसं मिळतं आहे, काहीतरी कष्ट केल्यानंतर मिळते. म्हणजे काय, आपण इन्कम अर्नड म्हणजे इन्कम आपण अर्न केलं आहे काहीतरी करून, बट नॉट रिसिव्ड म्हणजे त्याला काय म्हणायचं, आपण काहीतरी मेहनत केल्या आणि त्याचा आपल्याला काहीतरी मोबदला मिळाला आहे, त्याला म्हणायचं इन्कम अर्नड बट नॉट रिसिव्ड म्हणजे IEBNR. आणि काही उत्पन्न आपल्याला जसं गिफ्ट असतं तसं मिळालेलं असतं. जसं की आपल्याला बघा, आता महाराष्ट्रामध्ये महिला सन्मान योजना आहे. याच्या अंतर्गत काय होतं आहे की 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना काय मिळतं आहे, तर 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात त्यांच्या आर्थिक आणि आरोग्य या संबंधित त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. ओके, मग हे काय झालं आहे, ते त्यांनी कमवलेलं नाही, त्यांना कशातून तर मिळते. म्हणजे काय झालं, दिस इज इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्नड. ओके, मग पर्सनल इन्कम कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो, GDP त्याच्यामध्ये काय करायचं, इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्नड ॲड करायचं आणि वजा काय करायचं, इन्कम अर्नड बट नॉट रिसिव्ड. आता अर्न केलेलं आपण मायनस का करतोय, तर ऑलरेडी GDPमध्ये आपण ते मोजलेलं आहे. समजतं आहे का तुम्हाला? बघा, GDP म्हणजे काय आहे, तर त्या आर्थिक वर्षात त्या देशातील सर्व लोकांनी म्हणजे परकीय भारतीय यांनी त्या सीमेअंतर्गत कमवलेल्या सगळ्या उत्पन्नाची बेरीज आहे. मग आपण पर्सनल इन्कम कसं कॅल्क्युलेट करतो, GDP त्याच्यामध्ये काय करायचं, काहीतरी मिळवलेलं असतं गिफ्टच्या स्वरूपामध्ये, सबसिडीजच्या स्वरूपामध्ये. मग ते काय करायचं, आपण कोठेही मेजलेलं नाही बघा. त्यामुळे पर्सनल इन्कम इज इक्वल टू GDP प्लस इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्नड मायनस इन्कम अर्नड बट नॉट रिसिव्ड. समजतं आहे का? चला पुढं. मग पुढं आता डिस्पोजेबल इन्कम इज इक्वल टू कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, पर्सनल इन्कम. आता वजा काय करायचं बघा, काहीतरी आपल्याला टॅक्स भरायला लागणार आहे, काहीतरी आपण सेविंग करणार आहे. आता हे डिस्पोजेबल इन्कम म्हणजे ते आपल्याला डायरेक्टली यूज करायला येणारे पैसे आहेत बघा. म्हणजे काय करायचं, पर्सनल इन्कममधून आपण काय करायचं, काहीतरी आपल्याला थोडी रक्कम पर्सनल टॅक्स भरावा लागला, काही आपण FD किंवा आपल्या फॅमिलीच्या इन्शुरन्ससाठी सेव्ह करून ठेवली, तर ते आपल्याला यूज करता येणार नाहीत. ॲक्च्युली आपल्याला किती पैसे यूज करता येते, दिस इज व्हॉट डिस्पोजेबल इन्कम. अँड हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, पर्सनल इन्कम मायनस पर्सनल टॅक्स प्लस सेविंग्स. समजतं आहे? चला पुढे एक कन्सेप्ट आहे बघा, PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता ही कन्सेप्ट गिवन बाय कार्ल कॅसेल गुस्ताव नावाचे इकॉनॉमिस्ट होते, म्हणजे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे. आता याचा फॉर्म्युला खाली आहे बघा, फॉरेन प्राईस डिवायडेड बाय डोमेस्टिक प्राईस. इतकं लक्षात ठेवायचं. म्हणजे परकीय चलन आणि भारतीय चलनाची कंपॅरिझन केली जाते. म्हणजे $1 किती तुम्ही चॉकलेट खरेदी करू शकता, आणि $1 इज इक्विव्हॅलंट आत्ता बघितलं तर 95 समथिंग काहीतरी आपलं रुपीज आहे. म्हणजे 95ला किती चॉकलेट्स येणार, याची कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला त्या चलनाची क्रयशक्ती समजते. एक्झामसाठी काय लक्षात ठेवणार, कार्ल कॅसेल गुस्ताव. ओके, ह्याच्यावर प्रश्न आलेला नाही. ओके, चलो आगे. नेक्स्ट आहे बघा ग्रीन GDP, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर प्रश्न आयोगाचा आलेला आहे बघा. ग्रीन GDPबद्दल आपल्याला काय माहीत पाहिजे, तर आयोगानं एकदा प्रश्न विचारलेला की ग्रीन GDPची संकल्पना कधी आल्या, तर 1990च्या दशकात आलेली आहे. आता ग्रीन GDPचा फॉर्म्युला बघा, लक्षात ठेवायला पाहिजे. ग्रीन GDP म्हणजे काय आहे, आपल्या GDPमधून R-A. आता R म्हणजे काय आहे बघा, आपण काय करतो की वेगवेगळा विकास करताना किंवा डेव्हलपमेंट करताना आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत असतो. त्याचा पण आपण विचार केला आणि आपण जर आपला GDP कॅल्क्युलेट केलं तर त्याला म्हणायचं ग्रीन GDP. आता बघा, R म्हणजे काय आहे बघा, वन्य संपत्ती यासारखे पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च. आणि A म्हणजे काय आहे बघा, पाणी, वायू, जमीन प्रदूषणावर मात करण्यासाठी व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च. म्हणजे आपण डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ द काय करतोय, एन्व्हायरमेंटचं आपण काय करतोय, तर आपण एन्व्हायरमेंटचं काहीतरी आपण ही करतोय, म्हणजे वन्यजीव यांचा ऱ्हास करतोय. ओके, किंवा पाणी, वायू, जल यांचं प्रदूषण करतोय. म्हणजे यांना पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी काहीतरी खर्च करावा लागणार आहे.
तो विचार करून जर आपण GDP कॅल्क्युलेट केलं तर त्याला म्हणायचं ग्रीन GDP. आता बघा, आता जगामध्ये बघितलं तर 2006 साली चायनानं ग्रीन GDP मोजलेला. कधी मोजलेला? 2006 साली. मग त्यांनी 2006 साली 2004ची आकडेवारी जारी केली होती. परंतु त्यांना काय समजलं की त्यांचा GDP 3% कमी झाला. त्यामुळे त्यांनी मग काय केलं, 2007पासून ग्रीन GDP मोजण्याचं बंद केलं. जर भारतात विचार केला तर गोवा हे पहिलं राज्य आहे बघा. 1999 ते 2000 यावेळी त्यांनी मोजलेलं. त्याच्यानंतर 2 समिती आपण स्थापन केली त्या अभ्यास करायला ग्रीन GDP फ्रेमवर्क बनवण्यासाठी. एक होती 2010ला किरीट पारिख समिती आणि सेकंड होती बघा पार्थ दास गुप्ता समिती 2011ची. ओके, त्या 11च्या समितीने 2013ला रिपोर्ट वगैरे दिलेला. एक्झामसाठी इतकं लक्षात ठेवायचं. बघा 90ला कन्सेप्ट आली, मग त्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. ग्रीन GDP बरोबर GDP - R - A. त्याच्यानंतर चायनानं 2006 साली 2004ची आकडेवारी त्यांनी जारी केली होती आणि 7पासून त्यांनी ग्रीन GDP मोजण्यास बंदी केलं. भारतात बघितलं तर गोवा हे पहिलं राज्य 1999-2000ला त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर 2 समिती आपण स्थापन केल्या त्या 2010ला किरीट पारिख असेल, 11ला पार्थदास गुप्ता असेल. आता खाली एक फॉर्म्युला आहे बघा, याच्यावर पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न NNPS इज इक्वल टू व्हॉट? GNP - DM आणि DN. आपल्याला एक्झाममध्ये काय विचारले, व्हॉट इज DM आणि व्हॉट इज DN. आता M म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग लक्षात ठेवायचं. म्हणजे काय त्याला म्हणलं आहे बघा मराठीमध्ये, उत्पादित भांडवली संपत्तीचा घसारा. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. DM म्हणजे काही गोष्टी इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायच्या, काही मराठीत लक्षात ठेवायच्या. ओके, इकॉनॉमिक्समध्ये असंच आपण करूया. आता बघा इथं DM म्हणजे काय, डिप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चर्ड कॅपिटल ॲसेट. आणि DN म्हणजे काय बघा, डेप्रिसिएशन ऑफ एन्व्हायरमेंटल कॅपिटल. म्हणजे एन्व्हायरमेंट N म्हणलं की म्हणायचं एन्व्हायरमेंटल कॅपिटलचं डिप्रिसिएशन आणि M म्हटलं तर डिप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चर्ड कॅपिटल. इतकं लक्षात ठेवायचं. पुढे एक फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी, अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून NNPS इज इक्वल टू GNP - DM - DN - R - A. लक्षात ठेवा. सॉरी. आता खाली प्रश्न आयोगाने विचारलेला बघा आपल्याला, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन आपण कधी स्थापन केल्या? सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन विभाग 1999ला आपण हा सांख्यिकी मंत्रालय आपण त्याला म्हणू शकतो स्थापन केलेलं. सांख्यिकी मंत्रालयात आता 2 संस्थांचा अभ्यास करायचा आपल्याला. CSO, आता CSO आहे बघा इथं, त्यांची स्थापना 1951ला केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं काम काय आहे, CPI आणि IIP आणि नॅशनल इन्कम मोजायचं. आपण आता याचा नॅशनल इन्कम आत्ता ह्या टॉपिकमध्ये बघितला आहे. CPI आणि IIP आपण पुढील टॉपिकमध्ये बघूया. तुर्तास तुम्ही काय लक्षात ठेवणार, CSOची स्थापना 1951 साली झालेली आहे. त्याचं काम CPI, IIP आणि नॅशनल इन्कम मोजण्याचं आहे. आता खाली एक संस्था आहे बघा NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन. आता याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला काय, तर या संस्थेची स्थापना 1950ला झाली होती आणि या संस्थेची जे रिनोव्हेशन आपण म्हणतो म्हणजे सुधारणा किंवा पुनर्रचना 1970 साली केली होती. मग ही संस्था काय करते तर भारतामध्ये वेगवेगळे आकडेवारी गोळा करायचे, सर्वेक्षणच्याद्वारे काम करत असते. आता याच्यामध्ये अनेक लक्षात ठेवायचं, त्यांचं एक सर्वेक्षण नावाचं एक हे आहे, त्यांचा हे आहे, ते काय केलं जातं, अंक आहे बघा, अंक तो वर्षातून 2दा प्रकाशित केला जातो. आयोगानं काय विचारलेलं, 2 वर्षातून एकदा, तर तसं नाही. सर्वेक्षण नावाचा अंक काय केला जातो, वर्षातून 2 वेळा प्रकाशित केला जातो. इतकंच लक्षात ठेवायचं एक्झामसाठी. त्याच्यानंतर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आपण 2000 C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन केली होती. मग त्यांनी काय सांगितलं, एक परमनंट आयोगच स्थापन करा. म्हणजे त्याच्या अंतर्गत आपण 2006 साली पहिला राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन केलेला. आता त्याचे अध्यक्ष करंदीकर म्हणून आहेत बघा. आणि लास्टचं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय उत्पन्नात समस्या काय आहेत बघा. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये 2 प्रकारच्या समस्या असतात. एक असतात त्या कन्सेप्च्युअल आणि सेकंड वन असतात ते क्वांटिटेटिव्ह. लक्षात ठेवायचं म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर
एक असतात सांकल्पिक म्हणजे काय संकल्पनात्मक त्रुटी असतात. लक्षात ठेवा, आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला की राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या प्रकारच्या समस्या असतात, तर 2 प्रकारच्या असतात. एक असतात जे आपल्या क्वांटिटेटिव्ह म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा डाटा गोळा करत असतो त्याच्यामध्ये झालेला एरर, आणि सेकंड कन्सेप्च्युअल म्हणजे संकल्पना आपण जर चुकीची समजूत केली असेल तर, म्हणजे संकल्पनात्मक आणि सांख्यिकी अशा 2 त्रुटी असतात. त्याच्यामध्ये काय आहे बघा, आधारभूत वर्ष असेल किंवा भारतामध्ये आता असंघटित क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओके, जवळजवळ 90% जे क्षेत्र आहेत ते असंघटित आहेत, त्यामुळे त्यांच्या आकडेवारी गोळा करण्याला त्रास होतो. त्याच्याबरोबर आपण काय गैरमुद्रित क्षेत्रे म्हणजे नॉन मॉनिटायज्ड एरिया आहेत. ओके, म्हणजे काही ठिकाणी काय होतं आहे तर बार्टर सिस्टम चालू आहे. म्हणजे काय, गहू द्यायचा आणि त्याच्या बदलात त्यांच्याकडून त्यांचा जो पदार्थ असेल काय असेल ती दुसरी वस्तू घ्यायची, म्हणजे वस्तूंचं आदान प्रदान केलं जातं आहे. त्याचबरोबर फायनान्शियल इलिटरसी वित्तीय निरक्षरता, त्याचबरोबर निर्देशकांतील त्रुटी, असं वेगवेगळे काय आहेत राष्ट्रीय उत्पन्नातील समस्या. आयोगानं प्रश्न कशा विचारलेला, 2 प्रकारच्या त्रुटी असतात. पहिली कोणती, कन्सेप्च्युअल आणि सेकंड वन इज स्टॅटिस्टिकल असं आपण म्हणू शकतो त्याला. व्यापारचक्र बघितलं तर त्याचे त्या व्यापारचक्र हे 4 चक्रापासून बनलं आहे बघा, तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुत्थान. आयोगाने याच्यावर पण प्रश्न विचारला आहे बघा. हे बघा डायग्राममध्ये बघा काय आहे, पहिल्यांदा झाल्या तेजी झाले, इथून इथं तेजी, त्याच्यानंतर घसरण, त्याच्यानंतर मंदी आणि नंतर पुनरुत्थान. इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, होपफुली समजलं असेल. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.